महाडीबीटी स्कॉलरशिप 2.0. मित्रांनो, भरपूरसे विद्यार्थी विचारत होते की महाडीबीटी पोर्टलवरती त्याचे जुने फॉर्म जे 2025-26चे आहेत ते केव्हा उपलब्ध होणार. तर ते आता उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथं कोणाकोणाचे हे साईटवर माहिती आलेली आहे आणि कुणाकुणाची याची आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू की आपण कशा प्रकारे ते आपली माहिती बघू शकता. तर त्यासाठी आपल्याला या महाआयडीच्या साईटवरती या साईटची लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या लॉगिंगवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर हे 3 ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला पहिलाच ऑप्शन दिला आहे नागरिकांसाठी लॉगिंग म्हणून. तर आपल्या त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे लॉगिंगचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला लॉगिंगसाठी हे 2 ऑप्शन दिला, एक महाआयडी आणि दुसरा आधार नंबरचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे लॉगिंग करताल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करून खाली येतं आपल्याला आपला तो नंबर द्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला आता महाआयडी कार्ड काढणे गरजेचे आहे, कारण आता इथं आपल्याला खूपशा कामामध्ये महाआयडी कार्ड नंबर द्यावा लागतो. तर आपण जर काढले नसेल तर आपण कशा प्रकारे काढू शकता त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर आपण इथून आपला महाआयडी कार्ड पण काढू शकता. इथं आपला आयडी नंबर दिल्यानंतर आपल्या त्या लॉगिंगवरती क्लिक करायचे. मग आपल्या या आयडी कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथे सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला वरतीच्या माय ॲप्लिकेशनच्या इथं आपल्याला ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपण इथं खाली सबमिटेडमध्ये बघू शकता. इथं आपल्याला 2 नंबरचा आता ऑप्शन दिलेला आहे. आपण इथं जेवढे पण फॉर्म भरणार तेवढे इथं आपल्याला नंबर देईन. आपण जर एकच फॉर्म भरले तर आपल्या इथं एकच स्कॉलरशिपचा ऑप्शन मिळेल आणि जर 2 स्कॉलरशिपचा फॉर्म भरले असेल म्हणजे वेगवेगळे स्कीम राहतात त्यांच्या, तर आपल्या इथं 2 नंबरचा ऑप्शन देईल. त्याच्यानंतर आपल्या इथे व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपण जो आपला फॉर्म फिलअप केला त्याचे इथं हे इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आपण इथं त्याची स्कीम नेम बघू शकता, त्याच्यानंतर आपला तो डिपार्टमेंट बघू शकता आणि इथं आपली जो ॲप्लिकेशन ID असेल त्या ID पण इथं बघू शकता आणि आपण इथं ज्या वर्षाला आपला शिक्षण घेत असाल तो वर्ष पण इथं दिसून जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्टडी इयर पण दिलेला आहे आणि आपण इथं ॲप्लिकेशन डेटमध्ये बघू शकता साईट ज्या तारखेला इथं अपडेट होऊन आली आहे म्हणजे आजची तारीख इथं दिलेली आहे. म्हणजे आज आली आहे तर आजची तारीख आपल्याला इथं दिली आहे. पण आपला हा फॉर्म जुना आहे आणि आपण मागच याचा हा फॉर्म भरले होते ते तारीख इथं न येता ज्या तारखेला आपली हे साईट अपडेट होऊन आलेली आहे ते तारीख इथं दिली आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा रिन्यूचा ऑप्शन इथं यस दिलेला आहे आणि इथं आपल्याला हा डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला जर आपला हा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर आपल्याला या ऑप्शनवरती आपल्याला या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे थोडासा लोडिंग होऊन आपला हा फॉर्म इथं येऊन जाणार. तर आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपण इथं काढू शकता. त्याच्यानंतर आपल्याला तर ॲक्शनमध्ये हा कॅन्सल ॲप्लिकेशन आणि राईट टू गिव्ह अपचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनमध्ये काही न करायचे. आपण जर इथं कॅन्सल ॲप्लिकेशनवरती क्लिक केले तर आपला हा स्कॉलरशिपचा फॉर्म कॅन्सल होऊन जाणार आणि राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवरती क्लिक केले तर आपण इथं आपल्या समाज कल्याण ऑफिसला सांगता की आपल्या इथं आपली स्कॉलरशिप नाही पाहिजे आहे, म्हणून ह्या दोनही ऑप्शनला इथं क्लिक नाही करायचे. त्याच्यानंतर आपण इथं स्टेटसमध्ये बघू शकता आपला हा फॉर्म इथं अंडर स्क्रुनिटीमध्ये दाखवत आहे. जेव्हा की ज्यांच्या इथं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल त्यांना इथं स्कॉलरशिप पण मिळाली असेल आणि इथं कुणाकुणाचा फॉर्म अप्रूव्ह होऊन इथं स्कॉलरशिप मिळाली नसेल पण यांचा फॉर्म इथं अंडर स्क्रुनिटीमध्ये दाखवत आहे. तर आपल्याला इथं काळजी घेण्याची कोणतीही गरज नाही, कारण इथं साईट अपडेट होत आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व दाखवतं. आणि इथं आपण सबमिट फॉर रिन्युअलमध्ये हा रिन्यू करण्याचा आपल्या इथं ऑप्शन दिला आहे, पण हा ऑप्शन इथं ब्लर आहे कारण इथं रिन्यूचा ऑप्शन आणखी याचा आहे. तर हा ऑप्शन आल्यानंतर आपण इथून आपला फॉर्म रिन्यू करू शकता आणि तो आपण कशा प्रकारे करू शकाल त्याचा व्हिडिओ पण इथं हा ऑप्शन आल्यानंतर आमच्या चॅनलवरती मिळून जाणार. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आणखी काही जे नवीन अपडेट येणार ते सर्व आपल्याला आमच्या या चॅनलवरती मिळून जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपले महाडीबीटी 2.0ची काही माहिती आहे. आणि आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.